पश्चिम महाराष्ट्रातून पंढरपूरच्या जवळून करमाळा तालुक्यातून मी आलेलो आहे। माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते बच्चू कडूंच्या संघटनेतले पक्षातले प्रहारमध्ये जेवढी कामं करतात प्रत्येक माणूस आपल्या यवतमाळ आणि वाशिम मध्ये पदर खर्चाने जेवढी काय आर्थिक मदत करता येईल अशा पद्धतीने वैशालीताई येडेच्या प्रचारासाठी इथं आपल्या जिल्ह्यात या तालुक्यात आणि आसपासच्या तालुक्यात फिरत आहे। मग प्रहार जनशक्ती पक्ष आणि बच्चू कडूंच्या संघटनेबद्दल सांगायचं म्हणलं तर बारक्या पोरापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाला माहिती आहे की बच्चू कडूंचं काम कसं आहे। म्हणजे एका बाजूने आपण विचार करतो की एकाच माणसाला खासदारकीसाठी आपण इतक्या वेळा निवडून देतो, परत त्याला पर्याय म्हणून परत दुसऱ्या माणसाला निवडून देतो, पण असं आपण कधी पाहिलं नाही की सर्वसामान्य माणसाला मतदानाचा हक्क आहे, पण उभा राहण्याचा हक्क, अधिकार आणि धाडस या मोठ्या लोकांमुळे कुणाच्याच दम मध्ये नाही की त्या ठिकाणी फक्त 288 आमदारांपैकी एकमेव आमदार जे बच्चू कडू आहेत गोरगरिबासाठी, सर्वसामान्यासाठी, अपंग बंधूसाठी, विधवा महिलांसाठी, विधवा भगिनीसाठी, सर्वांसाठी लढणारा आणि वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून तमाम महाराष्ट्रभर फेमस असणारा, सर्वसामान्यासाठी कळवळ असणारा आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला, कलेक्टर पासून आयुक्तापर्यंत, सचिवापासून मंत्र्यापर्यंत कानाखाली देणारा असा आमदार कुठला असेल तर आपल्याला पहिलं नाव येतं की जो अपक्ष आमदार बच्चू कडू ज्यांनी 15 वर्ष सलग 3 टर्म आपल्या मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले। मग हे बच्चू कडू म्हणजे काय? या बच्चू कडूंचं वादळ काय आहे, ज्यांना आम्ही बच्चूभाऊ कडू असं संबोधलं जातं? हे अमरावती जिल्ह्यातलं अचलपूर चांदूरबाजार तालुक्यातलं सर्वसामान्य माणसाचं, सर्वसामान्य घराण्यात शेतकरी असणारा, ज्याच्या घरात ग्रामपंचायत सदस्य नाही, सरपंच नाही, उपसरपंच नाही, घरात आमदार नाही, खासदार नाही, अशा माणसानं आमदारकीचं स्वप्न नाही बघितलं, पण सेवा करत 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 त्या तालुक्यातल्या माणसाने त्या माणसाला आमदार केलं आणि सलग 3 वेळा आमदार केलं। मग त्या ठिकाणी त्या माणसासाठी कुठला नेता आला नाही, कुठला अभिनेता आला नाही, कुठल्या पैशाचा पाऊस पडला नाही, पण सर्वसामान्य माणसाच्या कामाच्या जीवावर बच्चू कडू सारखा माणूस सलग 15 वर्ष ते आमदार म्हणून निवडून येत आहे। मग अशा बच्चूभाऊ कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार संघटना म्हणून महाराष्ट्रावर काम करत असताना प्रत्येक ठिकाणी गोरगरिबाच्या कामासाठी धावणारा एकमेव आमदार आहे। मग अशा आमदारांनी आतापर्यंत केलेलं काम आणि कार्य आपण कायमस्वरूपी टीव्हीच्या माध्यमातून बघितलेलं आहे। मग बच्चू कडूंचं काम काय, बच्चू कडूंचं गाव कुठलं, बच्चू कडूंचा मतदारसंघ कुठला आणि बच्चूभाऊ कडूंचा जन्म कशा पद्धतीने झाला याबद्दल आपल्याला अगदी 10 मिनिटात सांगणार आहे। आणि 10 मिनिटात बोलल्यानंतर तुम्हाला वैशालीताई येडेंच्या उमेदवारीबद्दल आपल्याला सांगायचे की बच्चूभाऊ कडूंचं अचलपूर चांदूरबाजार अमरावती जिल्ह्यातला हे तालुका, त्या तालुक्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी संत गाडगेबाबाची जन्मभूमी, संत गाडगेबाबाची कर्मभूमी, अशा ठिकाणी जन्मलेला माणूस। मग आता छत्रपती शिवरायांच्या समोर बोलत असताना, छत्रपती शिवरायांच्या डोक्यात विचार असताना, छत्रपती शिवरायांच्या समोर माझ्याकडून पंढरपूरचा एक कार्यकर्ता, करमाळ्यावरून आलेला एक कार्यकर्ता आणि बच्चू कडूंचा कार्यकर्ता तुमच्या समोर खोटं बोलणार नाही, आणि तुमच्या समोर खोटं बोललो तर पंढरपूरच्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो की ह्या कार्यकर्त्याची जीभ जाडल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, राजकारण, भाषण ही गोष्ट सोडून द्या, पण राजकारण, भाषण ही प्रत्येक कार्यकर्त्याचं, वक्त्याचं आणि नेत्याचं भाषण आपण ऐकत असतो, आणि प्रत्येक वेळेस इलेक्शनला प्रत्येक नेता येत असतो आणि प्रत्येक नेता भाषण देऊन जात असतो। मग ह्या भागात फिरताना मी विचारलं की भावनाताई गवळी तुमच्या भागात किती वेळा आल्या? इथं तर सांगितलं की एकदा बी आल्या नाही। या ठिकाणी येताना एका चांगल्या माणसाचं या देहांत झाल्यानंतर एका वेळेस आल्या, त्याच्यानंतर आल्याच नाही, पण प्रत्येक गावात आम्ही विचारत गेलो। 15-20 वर्षांपासून तुम्ही मतदान करताय, पण भावनाताई इकडे येत नाही, तिकडे फिरकत नाही। मित्रांनो, तुम्हाला आम्हाला एकच प्रश्न आहे की 2014 साली त्या ताईंची परिस्थिती 4 कोटी रुपयावर होती, त्या ताईंची परिस्थिती आज 40 कोटी रुपयावर झाली। मग सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य शेतकरी, आजही तुम्हाला सांगतो की पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातला भाग फिरत असताना ऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, आणि आज आम्हाला यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या का होत आहेत हे समजतंय का? तर माणसाला जगायलाच काय साधन नाही। शेतात जिकडं तिकडं बघायला गेलं वावरात तर वावर सगळं कोरडच पडलेलं आहे, पाणी प्यायची पंचायत झालेली आहे। मग अशा ठिकाणी जर नेत्याच्या 40 आणि 50-50 कोटी रुपयाच्या परिस्थिती अगदी 5 वर्षात होत असेल तर त्यांना नेमका पैसा येतोय कुठून? आणि एका बाजूने अमरावती जिल्ह्यातला एकमेव आमदार महाराष्ट्रभर लढत आहे, शेतकऱ्यासाठी लढत आहे,
आहे 288 पैकी एकमेव तो आमदार आहे की ज्यांनी पगारीला विरोध केला की 1.5 लाख रुपये आमदाराची पगार झाली. आमदाराला 1.5 लाख रुपये पगार कशासाठी? बच्चूभाऊ कडूंनी तिथं विचारलंय की बाबा कुठल्या आमदाराने आत्महत्या केली म्हणून त्याला 1.5 लाख रुपये पगार दिली. मग पगार वाढवायची कुणाची? तर माझ्या विधवा भगिनीला 600 रुपये 500 रुपये संजय गांधीच्या योजनेतून मिळतात. जो निराधार आहे 60 वर्षाचा 65 वर्षाचा त्याला 500-700 रुपये मिळतात. मग विधवा भगिनीचं 600 रुपये भागत असेल तर आमदाराला 1.5 लाख रुपये पगार कशासाठी? म्हणून 288 पैकी एकमेव आमदार महाराष्ट्रातला बच्चू कडू आहे की त्यांनी पगारीला विरोध केला. ज्या अजितदादा पवारांची 2000 कोटी रुपयाची इस्टेट आहे अशा माणसांनी पगारीला विरोध केला नाही. त्यांनी बाकडं वाजवून स्वागतच केलं. मित्रांनो, राष्ट्रवादीवर टीका करायची, काँग्रेसवर टीका करायची, शिवसेना भाजपवर टीका करायची हा विषयच नाही. पण तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला बच्चू कडू जो आमदार आहे की आजपर्यंत तो मातीवरून चालणारा माणूस आहे, तो कधीच हवेत गेला नाही. ज्या माणसानं आजही तुम्हाला सांगतो की भाड्याच्या घरात राहणारा माणूस आणि 2 कोटी रुपये जो आमदाराला निधी येतो, मग प्रत्येक आमदार प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याला बघतो, तिथला कॉन्ट्रॅक्टर शोधतो, त्याच्याकडून टक्केवारी घेतो. प्रत्येक आमदाराची खासदाराची हीच खासियत आहे. मग बच्चूभाऊ कडून आपल्या मतदारसंघात जो 2 कोटी रुपये निधी आला त्याच्यापैकी 1 कोटी रुपयाच्या मित्रांनो एम्ब्युलन्स घेतल्या, 8 एम्ब्युलन्स घेतले, एअर एम्ब्युलन्स 8 एम्ब्युलन्स आणि 8 एम्ब्युलन्स मधला प्रत्येक ठिकाणी पेशंट पोच करण्याचं काम त्या ठिकाणी चालू होते. मग तुम्हाला सांगतो की अमरावती जिल्ह्यातच नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, जगात तुम्हाला विश्वात असा आमदार सापडणार नाही. मग परत एकदा छत्रपती शिवरायांचं ज्यांनी वाचन केलं, बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यांनी वाचन केलं, महात्मा फुले ज्यांना समजले, संत गाडगे बाबा ज्यांना समजले, तुकोबाराय ज्यांना समजले, जे का रंजले गांजले तोचे म्हणे जो आपला. त्या तुकोबारायांनी सांगितलं की देव दगडात शोधू नका, देव माणसात शोधा. ह्या ठिकाणी या सगळ्याचा मिलाप कुठं होत असेल तर जिवंत देवात बच्चूभाऊ कडू मध्ये हा सगळ्यांचा मिलाप होतो. म्हणून या माणसाचं प्रत्येक गुण तुम्ही बघा. आणि बच्चूभाऊ कडूच्या संघटनेत, बच्चूभाऊ कडूच्या पक्षात ज्याला ज्याला काम करायचंय, बच्चूभाऊ कडूच्या साठी ज्याला ज्याला मत द्यायचंय, मित्रांनो हार जय पराजय कुणाचाही होईल त्याच्याबद्दल मला आज बोलायचं नाही. पण जय पराजयापेक्षा हे महत्वाचं आहे की आपलं अमूल्य मत, आपलं पवित्र मत कुणाच्या पारड्यात टाकलं पाहिजे. मग बच्चूभाऊ कडूंना इथं एक आडे म्हणून एक माजी आमदार कोण उभा आहेत, त्यांनी सांगितलं की बाबा चला मी तुमच्या संघटनेसाठी 5 कोटी रुपये खर्चतो, 2 कोटी रुपये पक्षाला निधी देतो, 3 कोटी रुपये खर्चतो. मग असं पेंडर असेल, माजी आमदार असेल, आमदार असेल, अनेक माणसं बच्चूभाऊ कडूकडे आले की तुमच्या पक्षातून मला तिकीट द्या. पण बच्चूभाऊच्या डोक्यात एकच होतं की जसं आपण सर्वसामान्य कुटुंबात जन्मलो आणि सर्वसामान्य कुटुंबातून काम करत करत आमदार झालो, पण आमदार झाल्यावरही कुठल्याही हवेत न जाणारा असा आमदार जगातला पहिला आमदार आहे. अशा माणसाच्या डोक्यातला विचार सुद्धा संत तुकोबारायासारखा, छत्रपती शिवरायांसारखं झालं की रयतेचं राज्य केलं पाहिजे. मग उमेदवारी कुणाला द्यायची? मग प्रत्येक ठिकाणी उमेदवारीसाठी ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार, पुन्हा मंत्र्याचा पोरगा मंत्री, हे कुठेतरी रुटीन सगळं कंटिन्यू चालू असणारं ह्याला छेद देत सर्वसामान्य माणूस, कुटुंबातील सर्वसामान्य माणूस लढायला गेला पाहिजे. आणि सर्वसामान्य माणूस तिथे पोहोचला तर त्या ठिकाणी खऱ्या यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातल्या आत्महत्या किंवा कुठलेही प्रश्न सुटणार आहेत. मग आपला यवतमाळ जिल्हा कशासाठी फेमस आहे? यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात कशासाठी फेमस आहे? यवतमाळ आणि वाशिम जिल्हा एवढ्यासाठी मित्रांनो फेमस आहे का? तर महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे झाल्या असतील तर आपल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या. मग सगळ्यात जास्त आत्महत्या ह्या जिल्ह्यात झाल्या असतील तर ज्याच्या घरी आत्महत्या झाली त्याच ठिकाणी हे खरं दुःख पोचणार आहे, हे दुःख समजणार आहे, त्याच माणसाला खऱ्या ह्या जाणीवा समजणार आहे त्या. म्हणून अशा ठिकाणी उमेदवारी दिली की ज्या महिलेचा पती, ज्या ताईचा पती वैशाली ताई येडे म्हणून उमेदवार आहे. 2009 साली लग्न झालं. 2009 साली वैशाली ताई येडेंचं लग्न झालं. वैशाली ताईला तुम्ही 5 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी सख्खी बहीण समजा, आपली लेक समजा. आणि आपली बहीण जर लेक आणि बहीण जर 2009 साली लग्न होत असेल, 2009 साली लग्न होत असेल आणि 2009 साली लग्न होत असेल आणि 2011 साली अवघ्या 20-22 वर्षात विधवा होण्याचा आयुष्य तारुण्यपणात येत असेल तर त्या ठिकाणी फक्त तुम्ही समजा की आपली सख्खी बहीण आहे. मग सख्खी बहीण जर विधवा झाली असेल तर नाना प्रश्न आपल्या डोक्यात येतात की तिचं तिथून पुढचं जीवन कसं असेल. भाषण हा विषयच नाही, राजकारण हा विषयच नाही, मतदार
तर बाजूलाच राहू द्या, पण तुम्ही हे डोक्यात घ्या की 5 मिनिटासाठी वैशालीताई येडेंना आपली सख्खी बहीण समजा, वयस्कर माणसाने आपली लेक समजा, आपली माय समजा, की बाबा अशा ठिकाणी अशा व्यक्तीला जर नवऱ्याला जर आत्महत्या करावी लागत असेल तर तिच्यावर कुठलं संकट येत असेल. एक मुलगा 1 वर्षाचा आहे, दुसरा मुलगा पोटात आहे, त्याला जन्म दिला नाही, अशी 2 लेकरं आहेत आणि अशा वेळेस नवऱ्याला 2009 साली लग्न होते आणि 2011 साली वैशालीताई येडेंच्या नावावर कर्जापायी आत्महत्या करतोय. ही किती मोठा दुःखाचा डोंगर आहे. मग ह्या ठिकाणी 7 वर्षापूर्वी त्यांनी आत्महत्या केली. अशा वैशालीताईंनी ठरवलं की आता रडायचं नाही, लढायचं. मग यवतमाळ जिल्ह्याची एका बाजूने वाशिम जिल्ह्याची आत्महत्याची ओळख असली तरी दुसऱ्या बाजूने माझी भगिनी, माझी महिला जी पुरुषात सुद्धा धाडत आहे, जो माणूस आत्महत्या करतो कर्जाला घेऊन, अशा महिलेनं, अशा त्याच्या धर्मपत्नीनं लढायचं ठरवलं. माझ्यासारख्या अनेक विधवांचं कुंकू, अनेक विधवा झाल्या, अनेक महिलांचं कुंकू पुसण्याचं काम ह्या सरकारनं केलं. म्हणून ही बिचारी गेल्या 7 वर्ष संसार उभा करत असताना संसाराचा लढा लढत 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 फक्त 3 एकर जमीन असणारी वैशालीताई येडे, आणि वैशालीताई येडेंना 3 एकर जमीन आहे. अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम चालू केलं आणि अंगणवाडी शिक्षिका म्हणून काम चालू करत असताना त्या बिचारीला राहण्यासाठी घर सुद्धा नाही मित्रांनो. एकदम 4 भिंती पडायला झालेल्या अशा बिचारी अशा घरात राहून 2 मुलांचा संसार, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीसला किती पगार आहे, अशा ठिकाणी प्रपंच उभा करते. एका बाजूने प्रपंच उभा करत असताना बच्चूभाऊ कडूंनी त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला अशी अशी उमेदवारी द्यायची. त्यावेळेस त्या बिचारीने, त्या माऊलीने सांगितलं की भाऊ मला 2 दिवसाचा वेळ द्या, मी माझ्या वडिलांना विचारून सांगते. मग वडिलांना विचारून सांगते म्हणल्यावर माय लेकाचा एकच विषय झाला की अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही काम करताय, उद्या लोकसभेला जर तुमचा पराभव झाला आणि लोकसभेला जर पराभव झाला तर आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेच्या पुढे पुन्हा प्रश्न उभा राहिला की आपण जगायचं कसं, राजकारणात आलो म्हणून आपली नोकरी जाणार आणि पुन्हा जगायची पंचायत होईल. तर जगातला एकमेव आमदार असा आहे, जगातला एकमेव पक्ष असा आहे, त्या बच्चू कडूंनी सांगितलं की माझ्या पगारीतून कायमस्वरूपी तुम्ही जिवंत असाल तोपर्यंत 5,000 रुपये तुम्हाला पर महिन्याला असा नेता कुठे बघायला मिळतो. म्हणून बच्चू कडूंनी ठरवलं की वैशालीताई येडेंना उमेदवारी दिली. वडिलांनी होकार दिला. डिपॉझिट भरायला 25,000 नाही, त्या ठिकाणी वर्गणी गोळा करण्याचं काम चालू केलं. 25,000 रुपये वर्गणी गोळा झाली. मग प्रत्येक गावात तुम्हाला बॅनर दिसेल, शिवसेनेचा बॅनर दिसेल, काँग्रेसचा बॅनर दिसेल. मित्रांनो, पण कुठल्याही ठिकाणी वैशालीताई येडेंचा बॅनर दिसणार नाही. का तर परिस्थिती एवढी बिकट. जो आमदार, जो अपक्ष असणारा 3 वेळा निवडून येणारा आमदार, ज्या मतदारसंघात वर्गणीवर अजूनही कामाच्या जोर, जिथं मोदीची लाट आली तिथं सुद्धा बच्चू कडूंचं तुफान थांबलं नाही आणि त्या ठिकाणी परत एकदा बच्चूभाऊ निवडून आले. अशा गरीब आमदाराकडे पैसा कुठून असतात, म्हणून ह्या ठिकाणी बॅनर सुद्धा आपल्याला उभा करता आला नाही. मग जेवढं वर्गणी जमती, जेवढं काम जमतंय ते काम करत 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 मग त्या माणसाने एक ठरवलं, तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सगळ्याला पंढरपूरच्या विठ्ठलाची आण आहे की बच्चू कडूंना तुमच्याकडे काय म्हणते मला माहित नाही, गरिबासाठी भांडणारा, गरिबासाठी लढणारा, शेतकऱ्यासाठी लढणारा. पण माझ्याकडे पंढरपूरला आणि करमाळा, सोलापूर जिल्ह्यात म्हटलं जातं की हा विदर्भातला पांडुरंग आहे. विदर्भातल्या पांडुरंगाची एक वारी करायची म्हणून प्रत्येक कार्यकर्ता गेल्या 8 दिवसापासून इथं रडत आहे, इथं पळत आहे, इथं ओरडत आहे की प्रत्येक ठिकाणी की वैशालीताईच्या पारड्यात एक करून मत पडलं पाहिजे. हा विषय फक्त कशासाठी आहे की आपण 8 दिवसासाठी पंढरपूरला चालत जाऊ, पंढरपूरची दिंडी करू, बालाजीला जाऊ, शिर्डीला जाऊ, गजानन महाराजाला जाऊ. पण दगडाच्या देवा, दगडाच्या मंदिरात फक्त आपल्याला पूर्वजांनी सांगितलं म्हणून आपण परत पाया पडत गेलो. पण दगडाकडून आणि दगडाच्या देवात देव पाहू नका हे संत गाडगे बाबांनी किती दिवसापासून आपल्याला सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं. म्हणून सर्वसामान्य आणि तरुण कार्यकर्त्यांना त्या भागातल्या सुद्धा वाटलं की हा बच्चू कडून सर्व गुण आहेत, म्हणून बच्चूभाऊ कडूनचं काम करायचं. वैशालीताई येडेंना निवडून आणण्यामागचा एक मोठा इतिहास उभा राहणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातली अंगणवाडीची सेविका असणारी शेतकऱ्याची मुलगी आणि ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत, अशा आत्महत्याग्रस्त आणि एकदम कळा सोसलेल्या, वेदना सोसलेल्या अशा सर्वसामान्य कुटुंबातली तुमची पोरगी, तुमची बहीण ह्या इलेक्शन साठी उभा आहे आणि त्यांचं चिन्ह आहे शिट्टी. शिट्टीच्या चिन्हावर आपल्याला 11 तारखेला वोट करायचे, 11 तारखेला मतदान करायचे. लय वेळा आपण धनुष्यबाण केला, लय वेळा आपण पंजा केला, पण मित्रांनो धनुष्यबाण आणि पंजावाला तुमच्यातलं दुःख पुसायला किती वेळा आला. मग गावात आल्यानंतर सभागृह दिलं,
5 लाखाचं सभागृह दिलं, 10 लाखाचं सभागृह दिलं, 5 लाखाच्या सभागृहात, 10 लाखाच्या सभागृहात, 10 लाखाच्या समाज मंदिरात आपल्याला आमदार खासदारांना सांगितलं जातं की ह्या फंडातून एवढं दिलं. पण तुम्हाला एक विचार करावा लागेल आणि मनापासून विचार करावा लागेल, अंतःकरणापासून विचार करावा लागेल. विचार आता करू नका, घरी गेल्यानंतर झोपल्यावर उशीवर मुद्दा टेकवायच्या अगोदर 1 मिनिट विचार करा. पंढरपूरचा बच्चूभाऊ कडूनचा कार्यकर्ता होता, तो खरंच खरं बोलला का? 10 लाख रुपयाचं, 15 लाख रुपयाचं जे आपल्या गावात समाज मंदिर दिलं जातं, जो निधी दिला जातो, त्या निधीतनं सर्वसामान्य माणसाच्या खिशात किती पैसे खळखळले, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराची परिस्थिती किती सुधारली, गोरगरिबाचे किती टक्के ऑपरेशन झालं, गोरगरिबाला जर कुठलं ऑपरेशन असेल, दवाखान्याचं काम असेल, नोकरीचं काम असेल, शेतीचं काम असेल, बी बियाण्याचं काम असेल, किती लोकांचं प्रपंच सुधारलं, ही थोडी विचार करण्याची गोष्ट आहे. मग बच्चूभाऊ कडून काय केलं? तुम्ही म्हणसाल की एका आमदाराने सभागृह दिलं म्हणून तुम्ही बोलताल, तर बच्चूभाऊ कडूनच्या कामाबद्दल मी म्हणणार आहे. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आमदारांनी खासदारांनी 10 लाखाचं एक समाज मंदिर द्यायचं आणि एक गावात सिमेंटचा रस्ता टाकून द्यायचा. मग 5-10 वर्षापूर्वी आपल्या गावात सिमेंटचा रस्ता नव्हतं, पण त्यावेळेस की आपल्या आया बहिणी महिला पाठ उठायच्या, सडा टाकायच्या, शहराचा सारवून घ्यायच्या, रांगोळी काढायच्या, ह्या गोष्टी चालूच होत्या. मग गावात सिमेंटचा रस्ता आला काय आणि नाही आला काय, गावात सभागृह आलं काय आणि नाही आलं काय, ही विचार करण्याची गोष्ट आहे. ह्याच्यामुळे काय फरक पडणार आहे? आणि आपण गावात एकामेकावर रेस करून तू धनुष्यबाण मारतोय म्हणून मी पंजा, तू कमळ मारतोय म्हणून मी घड्याळ, हे सगळं डोक्यातनं काढा. आपण मतदान नेमकं कशासाठी करायचंय आणि आपल्या एका मताने काय फरक पडतोय असं कधी डोक्यात ठेवायचं नाही. एका मताचा विषयच नाही की आपलं मत पुण्याच्या बाजूने गेलं पाहिजे, आपलं मत चांगल्या माणसासाठी गेलं पाहिजे, आपलं एकच मत त्या माणसाला पडू द्या, पण आपलं मत कशासाठी द्यायचं? आपलं मत बच्चू कडूनच्या पारड्यात टाकलं तर नक्कीच तुम्हाला सांगतो की पंढरपूरची वारी चालत करायची गरज नाही किंवा देवालयातला देव पुजायची गरज नाही. जो माणूस रात्रंदिवस माणसासाठी काम करतोय, मग सर्वसामान्य कुटुंबात तुमच्या गावात येत असताना तुमच्या गावासाठी, इंजोरी गावासाठी की बच्चू कडूनचा काय फायदा? बच्चूभाऊ कडे इंजोरी गावासाठी काय देणार? लोकसभेचा विजय तर नक्कीच आहे, प्रत्येक गावोगाव शिट्टी पोहोचलेली आहे. बच्चू कडूंना लोक मत बी देत आहेत, पैसे बी देत आहेत इलेक्शन साठी. बच्चूभाऊचं प्रचंड वादळ यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात आले. मग ह्या गावातल्या शेतकऱ्यांना, ह्या गावातल्या ग्रामस्थांना, इंजोरी गावातल्या ग्रामस्थांना काय फायदा? तर ह्या गावातलं कुठलंही ऑपरेशन असू द्या, नीट लक्षात ठेवा, जाताना माझा मोबाईल नंबर घ्या, बच्चूभाऊचा नंबर घ्या. तुम्हाला सांगतो की त्या माणसाचा मोबाईल नंबर जर लागला, उचलला नाही, सभा चालू असली तर बच्चूभाऊचा प्रत्येक वेळेस नंबर मागायला येतो. नाही लागला, नाही उचलला तर तुम्ही एक साधा SMS करू शकता. आणि मी तर म्हणेन तुम्ही ह्या 2 दिवसातच परीक्षा घ्या. आपल्या गावातलं 1 रुपयापासून 1000 रुपयापासून 1 कोटी रुपयापर्यंत कुठलंही ऑपरेशन असू द्या, यवतमाळला पेशंट ऍडमिट असू द्या, अगर तुमच्या वाशिमला पेशंट ऍडमिट असू द्या, पुण्याला ऍडमिट असू द्या, मुंबईला ऍडमिट असू द्या, अमरावतीला ऍडमिट असू द्या, मग तुम्ही बायपास घ्या, कॅन्सर घ्या, वालचं ऑपरेशन घ्या, छातीचं ऑपरेशन घ्या, डोक्याचं ऑपरेशन घ्या, मेंदूचं ऑपरेशन घ्या, माझ्या महिलाचं ऑपरेशन घ्या, 40-50 वर्ष झाले की गुडघा निघून जाते तर गुडघ्याचं ऑपरेशन, गुडघा दुखायला चालू होतं. इथल्या आमदारांनी खासदारांनी किती कानाच्या मशिनी फुकट दिल्या, किती लोकांना चष्मा फुकट दिला, किती लोकांची ऑपरेशन खासगी हॉस्पिटलमध्ये करून फुकट आणली. त्याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे. आणि प्रत्येक नेता इथं भाषण करायला आल्यानंतर प्रत्येकाने तो प्रश्न विचारला पाहिजे. मग माझ्यासारखा कुठलाही कार्यकर्ता दुसऱ्या वेळेस भाषणाला आल्यानंतर ही गोष्ट विचारली पाहिजे. मग 10 लाखाचं ऑपरेशन जर आपल्या घरात आलं, बायपासचं ऑपरेशन आहे, किडनीचं ऑपरेशन आहे, कुठून पैसे बघणार? हा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. आणि ह्या ठिकाणी मतापुरतं बोलत नाही, तुम्ही ही परीक्षा बी घेतली पाहिजे. तुम्हाला डायरेक्ट एकमेव पक्ष आहे की ज्या आमदाराचा पक्ष प्रमुखाचा नंबर बी जाताना गेला आहे, आणि त्या माणसाला तुम्ही फोन लावून विचारायचे, मेसेज करून सांगायचे की बाबा आमचा अमुक पेशंट आहे. आपल्याला येणे आणि जाण्याशिवाय 1 रुपयाही लागणार. मग आपल्या इंजोरी गावातलं 1 पेशंट झालं तर 10 लाख रुपये झाले, तर 5-10 पेशंट झालं तर कोटी रुपये झाले. मग कुठला आलाय आमदार खासदाराचा निधी? एवढं मोठं काम बच्चूभाऊचं आहे की ज्या माणसाने आजपर्यंत महाराष्ट्रात 18 लाख शस्त्रक्रिया मोफत करून दिलेल्या आहेत. 18 लाख लोकांच्या शस्त्रक्रिया फुकट करून दिलेल्या. मग ह्या माणसाचं कार्य कर्तृत्व कसं चालू झालं? ह्या माणसाला सर्वसामान्याचं दुःख कसं समजलं? सेवेने वेळात आलेला माणूस तुम्हाला सांगतो, इतकी सेवा यांच्या डोक्यात घुसली की असा माणूस संत महात्माचा असू शकतो, पण आपण जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर म्हणलं तर 5 मिनिटात एखाद्याला
देव करून टाकतो, संत करून टाकतो, महात्मा करून टाकतो. पण आपल्याला इथं बसलेल्या वयस्कर वडीलधारी माणसाला विचारतो की संत गाडगे बाबांनी काय शिकवलं? संत गाडगे बाबांकडे काय भांडवल होतं? प्रत्येक ठिकाणी जायचं, गाव काढायचं, कीर्तन करायचं. मग संत गाडगे बाबाला एवढी बुद्धी कुठून आली? संत गाडगे बाबाच्या हा गुण कुठून आला? ज्या माणसानं आई आणि संत गाडगे बाबा दोघं मिळून मामाच्या इकडे राहायची आणि मामाची जमीन मामाच्या मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडे गाठ ठेवलेली. घोड्यावरून सावकार आला आणि सावकारांनी जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. संत गाडगे बाबांना फक्त जनावरांची काळजी होती की मी उद्या मामाची जनावर रान गेलं तर कुठं विकणार, जमीन गेली वावर गेली तर कुठं विकणार. म्हणून संत गाडगे बाबांनी त्या सावकारासह 4 हात 2 हात केलं आणि मित्रांनो तिथून पुढच्या काळात त्यांनी सावकारकीच्या विरोधात लढा उभा केला. जो सावकारकीच्या विरोधात लढा उभा केला, जो सावकारकीचा लढा उभा केला आणि तो सावकारकीचा लढा अविरत चालू ठेवला. जिथं संत गाडगे बाबांनी ठरवलं की आपल्या मामाची जमीन गेली, प्रत्येक ठिकाणी संत गाडगे बाबा सावकाराच्या विरोधात लढत राहिले. पण लढत असताना त्या माणसाने काय केलं? मग तुम्ही म्हणता की आपली परिस्थिती नाही, आपल्याला सेवा करायची म्हणल्यावर परिस्थिती नाही. सेवा फक्त काय मोठे सावकाराच्या विरोधात लढा केला म्हणून सेवा होत नाही. सेवा करायची असेल तर आपण कशाही पद्धतीने करतो. तुमच्या गावात एखादा वाटसर आला, माणूस आला, त्याला पाणी दिलं तरी मित्रांची सेवा होती. सेवा करायला काय लागतं? एखाद्या वैरणीचं गवताचं गटुडं घेऊन जाणाऱ्या एखाद्या माणसाला त्याला उचलायला मदत केली तरी सेवा होती. त्या गावावरून त्या गावाला जात असताना त्याला बसवलं तरी सेवा होती. मग संत गाडगे बाबाकडे एक खराटा आणि एक गाडगेशिवाय दुसरं काहीच नव्हतं. त्या माणसाने दिवस रात्र गावं जाणत राहिले आणि रात्री कीर्तन दिवसा गावं जाणलं. हे काम संत गाडगे बाबांनी केलं. तेच काम आमदार बच्चू कडूंनी केलं आणि बच्चू कडूंची सुरुवात ही त्यांच्या गावापासून झाली. ज्या माणसानं कॉलेजला असताना सेवा चालू केली आणि कॉलेजची सेवा अविरत चालू असताना कॉलेजच्या ठिकाणी युवार म्हणून इलेक्शन लढलं. युवारचं इलेक्शन निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत लढवली आणि ग्रामपंचायत लढवत असताना आणि कॉलेज करत असताना कबड्डीपट्टू असणाऱ्या बच्चू कडूंच्या मित्राला रक्ताची उलटी आली आणि त्यांना रक्ताच्या उलटीतून त्या मित्राला वाचवण्याचं काम केलं. आणि तिथून पुढे पहिल्यांदा ज्या बच्चू कडूंनी 45 किलो वजन असताना रक्तदान खिशात दगड घालून टाकून केलं. 50 किलो वजन केलं, पहिल्यांदा रक्तदान केलं. ती रक्तदानाची चळवळ आजपर्यंत इतिहासात तुम्हाला सांगतो की ज्या माणसाने रक्तदान केलं असा एकही आमदार नाही. नुसता अमरावती महाराष्ट्रात देशात नव्हे जगात एकही आमदार नाही की त्या आमदारांनी 100 वेळा रक्तदान केलं आणि 100 जणांचं जीवन दिलं, 100 जणांना वाचवलं. तुम्हाला सांगतो मतदान तुमच्या मनाने कुणालाही द्या, पण 100 जणांना रक्तदान देणारा असा आमदार आपल्याला पृथ्वी तलावर बघायला मिळणार नाही. 100 वेळा रक्तदान आणि तसेच कार्यकर्ते तयार केलं. प्रत्येक कार्यकर्त्याने 30 वेळा 35 वेळा 25 वेळा रक्तदान केलेला कार्यकर्ता. त्यांची प्रत्येक गोष्ट रक्तदानानं चालू होती, आंदोलन रक्तदानानं चालू होतं. प्रचाराचा प्रचार अर्ज भरायचं काम रक्तदानाने केलं. तुम्हाला सांगतो तिथं सुद्धा सेवा करण्याचं काम केलं. ती रक्ताची बाटली कुणाला तरी जाणार आहे. आणि प्रचाराची सुरुवात कशी केली तर दारूच्या दुकानासमोर दूध वाटून सुरुवात केली. दारूच्या दुकानासमोर म्हणजे दारू पाजणाऱ्यापैकी आली नाही, दूध पाजणाऱ्यापैकी माणसं. असं बच्चू कडूंचं काम आहे आणि बच्चू कडूंचं कार्य ह्याच पद्धतीनं मोठं होत गेलं. मग सर्वसामान्य माणसाला रेशनिंगचं कार्ड, तुमच्याकडे काय म्हणते? रेशन कार्डच ना, दुसरं काय म्हणते? कंट्रोल कार्ड कुठेतरी म्हणते. रेशनचं कार्ड तहसीलला काढायला गेलं तर 2 मिनिटात मिळतंय का? नाही मिळत. मग बच्चू भाऊ तुम्हाला सांगतो काम करत असताना असंच तहसील कचेरीत गेलं आणि तहसील कचेरीत गेल्यावर त्यांना एक म्हातारी आजी दिसली. किती काहीतरी कागदपत्र घेऊन बसले. भाऊ तहसीलदारला भेटायला गेले आणि त्या म्हातारीला विचारलं जाताना की आजी तुम्ही कशासाठी बसलाय? त्यावेळेस आजीनं सांगितलं की माझा पोरगा नोकरीला आहे आणि मला सांगितलं रेशन कार्ड आणायला, पण भाऊ 2 दिवस झाले रेशन कार्ड काढलं. बच्चू कडूंना प्रचंड राग आला. नोकरीला असताना पोरगा आपल्या म्हाताऱ्या वयस्कर आईला रेशन कार्ड काढायला लावतो. त्यावेळेस तहसीलदारांना त्यांनी सांगितलं की रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, मी तालुक्याला कचेरीच्या ठिकाणी हेलपाटे घालणार नाही. मी हिथंच तुम्हाला सांगतो तर सगळी त्यांची व्यवस्था करणार. मग तहसीलदारांनी नकार दिला. ही कशी गोष्ट शक्य आहे? त्यावेळेस बच्चू कडूंनी सांगितलं की तुम्ही नायक पिक्चर बघितलाय का? तुम्ही कोणी बघितला? अनिल कपूरचा नायक, 1 दिवसाचा मुख्यमंत्री बघितलाय का? 1 दिवसाचा मुख्यमंत्री. बच्चू भाऊनी त्या तहसीलदारला सांगितलं की अनिल कपूर 1 दिवसाचा मुख्यमंत्री होऊन कसं काम? तहसीलदार म्हणले वारे वा,
पिक्चर मध्ये होतं तसं होत नाही, पिक्चर मधली गोष्टच होत नाही. मग सनी देओलनं हापसा उचलून टाकला म्हणजे एका पिक्चर मध्ये, कुठल्या गदर मध्ये. मग गदर मध्ये हापसा हिरोन उचलून टाकला म्हणजे तुम्ही काय बच्चू भाऊ म्हणजे हापसा उचलून काढणार का तहसीलदार म्हणजे? अरे म्हणला हापसा नाही उपटला आणि दांडा उपटून काढू, पण काय ना काय करूच ना. मग तहसीलदार तयार झाले आणि तहसीलदार अशा 7 गाड्या बच्चू भाऊनी मारल्या. अमरावतीमध्ये कोण तुम्हाला मतदारसंघात दोस्त पाहुणे रावळे असले तर विचारा. 7 गाड्या, 7 ट्रक दप्तर भरलं, पुढे अधिकाऱ्याची गाडी, 7 ट्रका, स्वतः आमदार बरोबर प्रत्येक गावात जायचे, प्रत्येक गावात ते तंबू मारायचे आणि प्रत्येक ठिकाणी टाकले वाटायचे काम करायचे. रेशन कार्ड फाटलेला असू द्या, मतदान कार्ड असू द्या, आधार कार्ड असू द्या, संजय गांधीची विधवासाठी 600 रुपये पगार असू द्या, प्रत्येक ठिकाणी जाऊन ते वाटण्याचं काम केलं. असाही जगातला एकमेव आमदार आहे की ज्या माणसानं 35,000 दाखले मतदारसंघात वाटले. 35,000. मग काम आपलं कुठलं आहे हे डोक्यात तुम्ही घेतलं पाहिजे. आपलं रोजचं रुटीनचं काम कुठलं आहे. मग वैशाली ताईला निवडून दिल्यानंतर आपल्याला हेच काम करायचंय की डेली काम कुठलं आहे आपलं, हेच गोष्ट आहे. मग या ठिकाणी 35,000 दाखले गावोगाव जाऊन वाचणारा हा पहिला आमदार आहे. 100 वेळा रक्तदान करणारा हा पहिला आमदार आहे. मग एका बाजूने भाजप शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पुढाऱ्यांची लग्न किती मोठ्या प्रमाणात झालेली आपण बघतो. मग बच्चू भाऊचं लग्न सुद्धा असंच वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. मित्रांनो, ज्या माणसानं तालुका पंचायतचे इलेक्शन लढलं आणि जो माणूस सभापती म्हणून निवडून आला, ह्या सभापती म्हणून निवडून आलेल्या बच्चू भाऊने पहिल्यांदा काय केलं असेल तर त्यांच्या टेबलवर पहिल्यांदा कोणाचा अर्ज आला असेल तर अपंग बांधवाचा अर्ज आला. म्हणून बच्चू भाऊ प्रत्येक वेळेस सांगतात की ह्या जगात सर्वात गरीब कोण आहे तर माझा अपंग बांधव आहे, ज्याला 2 हात नाही, ज्याला 2 डोळे नाही, ज्याला 2 पाय नाही. ह्याच्या इतकं दुःखच कुणाला नाही. म्हणून पहिल्यांदा अपंग बांधवाचा अर्ज आला आणि अपंग बांधवांनी सांगितलं की बच्चू भाऊ मला एक सायकल पाहिजे. त्यावेळेस बच्चू भाऊच्या डोक्यात आलं की मी तर तालुक्याचा सभापती आहे, एक अपंग बांधव एका गावचा येत असेल तर तालुक्यात कितीतरी अपंग बांधव असतील. प्रत्येक ग्रामसेवकला बोलवलं, सरपंचाला बोलवलं, मीटिंग घेतली आणि भाऊनी सांगितलं की तालुक्यातल्या सगळ्या अपंग बांधवाचं तुम्हाला सांगतो मला अर्ज पाहिजे. बघता बघता 350 अपंग बांधवाचा अर्ज आहे. 350 अपंग बांधवाचा अर्ज आलं. बच्चू भाऊने ठरवलं की 350 अपंग बांधवाला सायकली द्यायच्या. त्यावेळेच्या मुख्यमंत्री मनोहर जोशींना भाव भेटले आणि 350 अपंग बांधवाचे अर्ज आणि अपंग बांधवाच्या सायकलीबद्दल मागणी केली. मनोहर जोशींनी 1 मिनिटात सांगितलं की तुम्हाला सगळ्या सायकलीची व्यवस्था करतो. 6 महिने उलटले, अपंग बांधवाच्या चक्रा बच्चू भाऊच्या घरी आणि सभापती भवनात चालत होत्या. अचलपूर चांदूरबाजारची गोष्ट आहे. सगळ्याकडे चक्रा चालू असताना ज्यावेळेस शिवसेना युती सरकारचं शासन होतं त्यावेळेस बच्चू भाऊ सभापती होता आणि सभापती असताना त्या चक्रा चालू होत्या आणि 6 महिन्यांनी सरकारकडून 1 लेटर आलं आणि 1च सायकल मंजूर झाली म्हणून सांगण्यात आलं. बच्चू भाऊला प्रचंड वेदना झाल्या, प्रचंड दुःख झालं की आपण सभापती असूनही अपंग बांधवाला सायकली देऊ शकत नसेल तर ह्या पक्षाला काय करायचं. म्हणून त्यावेळेस पहिल्यांदा ज्या पक्षातून उभा राहिलेलं होतं त्या पक्षाला बच्चू भाऊने लाथ मारली आणि तिथून ठरवलं त्या माणसाने की आपण आयुष्यभर एकटं राहायचं आणि अपक्ष म्हणूनच काम करायचं. आणि तिथून पुढच्या काळात त्यांनी अहोरात्र काम केलं. पण त्यांच्या मनात एक सण होती की आपण 350 अपंग बांधवाला सायकली दिल्या पाहिजे. आपण शब्द दिलाय. मग कोण राजकारणातला माणूस एवढा घेत नाही की दिलेला शब्द पाळायचा. प्रत्येक वेळेस इलेक्शनला गप्पा असते, पण त्या माणसाने ठरवलं की आपण काही केलं तरी ही गोष्ट पाळली पाहिजे की आपण 350 अपंग बांधवाला सायकली दिल्या पाहिजे. तुमच्या माझ्या घरात जसं तरुण आणि एखादा नवीन पोरगा ज्यावेळेस वयात येतो त्यावेळेस प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला आई वडिलाला त्याच्या लग्नाची काळजी लागली. बच्चू भाऊच्या आई वडिलाला त्या लग्नाची काळजी लागली. राजकारणात माणूस समाजकारणात वाहत चालत असताना कुठेतरी 2 हाताचं 4 हात करू आणि बच्चू भाऊचं लग्न लावून देऊ असं आई वडिलाला वाटायला लागलं. जो सेवेने वेडा झालेला माणूस आहे तो लग्न करायला तयार नव्हता. बच्चू भाऊच्या डोक्यात एकमेव सेवा आणि गोरगरिबाचं दुःख साचलेलं. म्हणून त्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी आपल्याला लग्न करायचं नाही. पण सांगत सांगत परत बच्चू भाऊ लग्नाला तयार झाले. पण लग्नाला घरातील माणसाला त्यांनी काही अटी घातल्यानंतर लग्नाला तयार झाले. ही मुलगी बघ, ती मुलगी बघ, ती मुलगी बघ. बघता बघता त्यांना प्राध्यापक असणारे नैनाताई कडू यांचं स्थळ आलं. मुलगी पसंत पडली. पण बच्चू भाऊने ठरवलं आपण आपल्याला पोरगी करायची म्हणलं आणि मुहूर्त बघायचा म्हणलं तर पहिल्यांदा ब्राह्मणाकडे जातो आणि त्याला विचारतो की लग्न कधी केलं पाहिजे. पण प्रचंड देशप्रेम असणारा बच्चू कडू, प्रचंड त्यांच्यावर देशप्रेम असणारा आमदार, एक वेगळेपण असणारा आमदार, त्यांनी ठरवलं
की माझं लग्न झालं तर 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिवशीच लग्न होईल आणि 12 वर्षातून एक दिवस खराब येतो त्याला म्हणतात 12 मास, अशा ठिकाणी बच्चूभाऊचं लग्न होईल असं सांगितलं. आई वडील ब्राह्मणाकडे सासू सासरे गेले, लग्न जमत नव्हतं त्या दिवशी लग्न. जर झालं तर 2 ऑक्टोबरलाच होईल आणि नाही झालं तर मला लग्नच करायचं नाही असं महात्मा गांधी जयंती दिवशी लग्न करणारा मी तर म्हणेन जगातला आमदार कोणच नाही की बिगर मुहूर्ताचं लग्न करून फक्त देशावर प्रेम असणारा अशा ठिकाणी बच्चूभाऊचं लग्न करायचं ठरलं. परत दुसरी आड घातली. सासू सासऱ्याला आई वडिलांना सांगितलं की जेवढा माझ्या लग्नाला खर्च करायचा आहे त्याच्यासाठी मला फ्रीज नको, भांडी नको, कपडे नको, मला गाडी नको, मला रुपवत नको, मला घोडा नको, मला बँड बाजा नको. त्यावेळेस सासू सासऱ्याला आई वडिलांना प्रश्न पडला की हे काहीच नको म्हणल्यावर लग्न कसं पार पडणार. त्यावेळेस बच्चूभाऊंनी सांगितलंय तुमचं आणि माझं काय जे पैसे जमा होतील त्या पैशातून मला माझ्या अपंग बांधवासाठी 350 सायकली 350. सभापती असणारे बच्चूभाऊचं स्वप्न काय आहे बघा, आणि एका बाजूने आमदार झालेली सभापती झालेलं लग्न करण्याचं स्वप्न काय. पैसे जमा केले. 2 ऑक्टोबरचा दिवस उजळला. 2 ऑक्टोबरच्या दिवसाच्या अगोदर हळदीचा कार्यक्रम चालू झाला. 350 सायकली उतरल्या गेल्या. कुरोनी दंग झाली. प्रत्येक जण लग्नाच्या जसं आपल्या तुमच्या घरात असतं त्याच पद्धतीने तयारी चालू झाली. पण बच्चूभाऊचं लक्ष होतं त्या सायकलीवर. प्रत्येक सायकल चालण्याचं मोठं आवडणे आणि प्रत्येक सायकल पुसून काढणे. हे काम बच्चूभाऊचं पहाटे 3 वाजेपर्यंत चाललं आणि तिथून थोडं बच्चूभाऊ झोपले आणि लग्नाचा दिवस उजळला. मग मित्रांनो लग्न पत्रिका छापली की आपल्याकडे असतं गावातल्या पुढाऱ्याचं नाव, आमदाराचं नाव, खासदाराचं नाव. पहिली पत्रिका कोणाला असेल तर आमदाराला असेल, खासदाराला असेल, पुढाऱ्याला असेल, जिल्हा परिषद सदस्याला असेल. चांगलं जेवण कोणाला असेल तर पुढाऱ्याला असेल, खोलीत घालून आणि वराडी मंडळीला बाहेर असेल. पण बच्चूभाऊंनी सांगितलं की अन्नाची गरज आहेच कोणाला. ज्याला जेवलेला आहे जो पोटभर भरलेला अशा पुढाऱ्याला तुम्ही जेवण घालता, अशा पुढाऱ्याचा मान सन्मान करता. तर जेवण कुणाला घातलं पाहिजे तर गावातल्या शेवटच्या माणसाला, गरीबाला जेवण घातलं पाहिजे. म्हणून बच्चूभाऊंनी पुढाऱ्याला बोलवलंच नाही. 350 अपंग बांधवाला बोलवलं. 350 अपंग बांधवाला सायकलीवर बसवलं. सभापती असणारा आपल्या शेजारचा माणूस कशा पद्धतीचा आहे आणि अपंग बांधवाला बसवलं. आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिवशी कुठलाही फटाकड्या गाजावाजा न करता देशप्रेम असणाऱ्या बच्चूभाऊंनी एक तिरंगा नवरीनं नवऱ्याला दिला आणि नवऱ्यानं नवरीला एकामेकाला एक तिरंगा दिला आणि मंगलाष्टिकाऐवजी राष्ट्रगीत म्हटलं गेलं आणि बच्चूभाऊ कडूंचं लग्न पार पडलं. बच्चूभाऊ कडूंचं लग्न पार पडलं. असा वेगळ्या पद्धतीचा आमदार 350 सायकली आपल्यातून वाटून वेगळ्या पद्धतीने लग्न करणारा आणि वेगळ्या पद्धतीचा सभापती यांचं काम अहोरात्र चालू राहिलं. आणि तालुकाभर फिरत फिरत लोकसभेची पहिली इलेक्शन लढल्यानंतर एका बाजूनी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे प्रचाराला होत्या आणि दुसऱ्या बाजूनी बच्चूभाऊ कडू आणि बच्चूभाऊ कडूंची पत्नी होती. नौका असणारा माणूस लोकसभेला फक्त 5000 मतांनी पहिल्यांदा पराभव झाला आणि 5000 मतांनी पराभव होत असताना 3 तालुक्यात लीडवर आणि 3 तालुक्यात कमी. फक्त सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आणि सर्वसामान्यातला पोरगा लोकसभेला. एका बाजूने बाळासाहेब ठाकरेंनी लावलेली ताकद आणि दुसऱ्या बाजूने बच्चूभाऊ कडूंची. ह्या पद्धतीने झाल्यानंतर परत त्यांनी अचलपूर चांदूर बाजार मधलं इलेक्शन लढले. प्रचंड मताने निवडून आले. आज 3री टर्म आहे. अहोरात्र माणसासाठी काम करणारा माणूस आहे. आमच्याकडे पंढरपूर घ्या, सोलापूर घ्या, करमाळा घ्या, प्रचंड काम बच्चूभाऊचं आहे. जिथून जिथून फोन केला, जिथून जिथून SMS गेलं, कुठलंही काम हातातलं सोडून त्या माणसानं काम केलं मित्रांनो. मग असाच एक प्रसंग मंत्रालयात फिरत असताना आला. मग तुम्ही म्हणता की इतक्या लांबचा कार्य करताय बाबा, तुझी बच्चूभाऊची ओळख कशी झाली? माझी मी एका रुग्णसेवेच्या माध्यमातून ओळख झाली. एका महिलेच्या अनाथ महिलेच्या ऑपरेशन साठी गेल्यावर बच्चूभाऊंनी मला ओळख पाळख न विचारता त्या दवाखान्यात फोन केला आणि 3 लाखाचं ऑपरेशन पुकारलं. आणि तिथून आम्ही बच्चूभाऊंच्या प्रेमात पडलो आणि कामच करत गेलो. माझ्या सुद्धा घरात कुठलाही ग्रामपंचायत सदस्य, सरपंच नसताना गणपती मंडळाचा अध्यक्ष नसताना पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष बच्चूभाऊंनी केलं. फक्त सेवेच्या जीवावर, कामाच्या जीवावर केलं. असा प्रत्येक एक कार्यकर्ता छत्रपतींनी जसं जोडत गेलं तसं छत्रपतींसारखंच काम बच्चूभाऊंनी महाराष्ट्रभर एक कार्यकर्ता जोडत गेला. मग मंत्रालयात फिरत असताना एक दिवशी बच्चूभाऊ बरोबर एक अनुभव आला. एक नवरा बायकोचं कुटुंब होतं. 1 महिन्यापासून वर खाली चक्रा मारत होतं. पहिल्या मजल्यापासून 6व्या मजल्यापर्यंत जात होतं.
बच्चूभाऊनी त्या व्यक्तीला विचारलं तुमचं काम काय आहे? त्या व्यक्तीने सांगितलं की मी अशी आहे, माझा अमुक आहे, माझं 10,000 रुपयाची लाच त्या ठिकाणी मला सचिव मागत आहे आणि माझ्या नवऱ्याला पक्षपात झालेला आहे. बच्चूभाऊनी त्या हातातली कागदपत्र घेतली, त्यांना घरी पाठवलं, त्या अधिकाऱ्याला जाब विचारला. तुम्हाला ते व्हिडिओ युट्यूबला सुद्धा बघायला मिळेल. आणि नवी मुंबईचा असणारा ते जोडप जिथं बच्चूभाऊ कडूंची संघटना नव्हती, जिथं पक्ष नव्हता, जिथं शाखा नव्हती, जिथं आमदार नव्हता, जिथं कधी मत मागायचं नव्हतं, अशा ठिकाणी नवकी असणारी फक्त गरीब असणारी माणसं मंत्रालयात झेलपाट मारतायत. बच्चूभाऊ कडून दुःख झालं, त्यांनी पाहिलं आणि सचिवाला जाब विचारला. सचिव 10,000 घेणार आहे म्हणल्यावर बच्चूभाऊ कडूनचा राग आक्रमक झाला आणि सचिवाच्या कानाखाली देण्याचं काम बच्चूभाऊनी त्या ठिकाणी केलं. तुम्हाला सांगतो की आताही तुम्हाला युट्यूबला बघायला मिळेल. आणि बच्चूभाऊ कडूंनी कांटाळी दिल्यानंतर मग आपल्या ठिकाणी एखादा शेतकऱ्याला संप करायचा म्हणलं तर आपण म्हणतो मी घड्याळाचा आहे, मी पंजाचा आहे, मी धनुष्यबाणाचा आहे, मी ह्या जातीचा आहे, त्या धर्माचा आहे, माझी पाटल्या इकडे आहे, ती मी इकडे आहे, तू तिकडे आहे, तू तिकडे आहे. मग आपण जातीय धर्म विभागलेलो आहे. पण 7 मजले असणारं मंत्रालयातलं 7,000 कर्मचारी एका आमदाराने एका सचिवाला कानाखाली गेले म्हणून 7 मिनिटात संप केला आणि 7,000 लोक खाली येऊन बसले. मुंबईचं मंत्रालय एका अपक्ष आमदार बच्चूभाऊ कडून इतिहासात पहिल्यांदा बंद पडलं, पण बंद सर्वसामान्यांसाठी पडलं. असा दाडशी आणि मंत्रालय बंद पडलं. महाराष्ट्रभरातून माणसं मंत्रालयात कामासाठी येत आहेत. बच्चूभाऊंना संध्याकाळी वाटलं की प्रत्येक माणसाचं काम नडतंय, आंदोलन संपणार, जोपर्यंत बच्चूभाऊ कडून नाटक होत नाही तोपर्यंत उठणार नाही, ही भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. मग प्रत्येक तलाठी ग्रामसेवक पासून बघा कलेक्टर पर्यंत 5 मिनिटात आपलं काम होतं का? मग त्या ठिकाणी ती भूमिका त्यांनी घेतल्यानंतर बच्चूभाऊंनी संध्याकाळी तिथं हजर होण्याचं आणि पोलीस स्टेशनला जाण्याचं. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला हजर झाल्यानंतर बच्चूभाऊंना 1 दिवसाची जेल झाली, एक मोठीलट शिक्षा, एक मोठीलट केस त्यांच्यावर झाली. वेगवेगळ्या प्रकरणातून 350 गुन्हे शेतकऱ्यांसाठी अंगावर घेतलेल्या माणसाला दुसऱ्या दिवशी जामीन झाल्यावर न कळत तुमच्या माझ्यासारखं मी बी बच्चूभाऊला विचारलं की बच्चूभाऊ त्या मतदारसंघाचा, त्या महिलेचा, तिच्या नवऱ्याचा, त्या लोकांचा आपल्याला काहीच संबंध नाही, मग कशासाठी तुम्ही त्यांच्या कानाखाली गेली? तो आपला मतदारसंघ दिलाय अचलपूर चांदूरबाजार मतदारसंघ. मग मला वाटलं बच्चूभाऊ काहीतरी वेगळं उत्तर देतील, पण त्यावेळेच्या बच्चूभाऊच्या उत्तराने मी निरुत्तर झालो. त्या माणसाने पहिल्यांदा मला सांगितलं की माझा मतदारसंघ अचलपूर चांदूरबाजार आहे, तर तुम्ही मला छत्रपती शिवरायांचा मतदारसंघ सांगा, बाबासाहेब आंबेडकरांचा मतदारसंघ सांगा, महात्मा फुलेचा मतदारसंघ सांगा, संत गाडगेबाबांचा मतदारसंघ सांगा, अण्णाभाऊ साठेचा मतदारसंघ. मला काय बोलताच येईना, का तर ह्या माणसाचा मतदारसंघच नाही. मग त्यावेळेस बच्चूभाऊंनी सांगितलं की माझा अमरावती जिल्हा नाचनपूर मतदारसंघ नाही, माझा महाराष्ट्र मतदारसंघ नाही, माझा देश मतदारसंघ नाही, माझा पुरा विश्व मतदारसंघ आहे. जिथं जिथं माणसाची उत्पत्ती आहे, जिथं जिथं माणसाचं दुःख आहे, तिथं तिथं बच्चूभाऊचं काम पोचल्याशिवाय राहणार नाही. हे उत्तर त्या माणसाने दिलं मित्रांनो, हे उत्तर त्या माणसाने. मग हे संत महात्मे आणि छत्रपती शिवरायांसारख्या विचाराचा माणूस, मग त्या ठिकाणी कुठलाही स्वार्थ न करता अशा ठिकाणी काम करणारा माणूस आहे. मग ह्या माणसाबद्दल सांगायचं झालं तर तास पुरणार नाही. मग पंढरपूर करमाळ्यावरून आलेले मी इतक्या लांबून बच्चूभाऊसाठी काम करत असताना, रात्रंदिवस फिरत असताना, शेतकऱ्यासाठी, गरिबासाठी, अंधासाठी, अपंगासाठी असणारी चळवळ. आपल्या मतदारसंघात 60,000 महिलांना, निराधारांना, गोरगरिबांना पगारी चालू करून दिलेला असणार आहे. 60,000 महिला. आपल्या गावातले जे जे काय प्रश्न असतील ते प्रश्न आपण बच्चूभाऊ कडू यांच्या कानावर घालावं. जाताना तुम्हाला मी बच्चूभाऊचा नंबर देणार आहे. आताच येऊन एक जणांनी सांगितलं की बच्चूभाऊ पुढल्या गावात गेलेले, बच्चूभाऊ इथे येणार नाही असं सांगितलं. तर बच्चूभाऊ कडूंची सभा आपण परत एकदा इथं घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तसं जिथून आपण आता बच्चूभाऊंना फोन लावणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो सांगतो की बच्चूभाऊ कडूंची सभा या 2 दिवसात या गावात घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. तर परत एकदा मोठ्या संख्येने आपण याला यायचंय आणि येणाऱ्या इलेक्शनला गोरगरिबाची, शेतकऱ्याची पोरगी वैशालीताई येडेवकर शेट्टीला मतदान करायचे. 11 तारखेला शेट्टी या चिन्हावर मतदान करून बच्चूभाऊ कडू आणि वैशालीताई येडेंना आपण आशीर्वाद द्यायचा. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद.